वेलकम टू नीताज झोन. चेरापुंजी त्याचं नाव आता सोहरा असं सुद्धा आहे. आपण लहानपणी ऐकलं आहे की चेरापुंजी हा भारतातला सर्वात जास्त पाऊस पडण्याचं ठिकाण म्हणून. ओके. चेरापुंजी खरंच म्हणजे मेघालयातील एक सुंदर असं पर्यटन स्थळ आहे. अनेक नैसर्गिक आकर्षणं, पर्यावरणपूरक बागा इथं आहेत. मौसमाई गुहा एक प्रसिद्ध अशी गुहा पण इथं आहे. या सर्वांबद्दल आपण जाणून घेऊयात. आता इथं लोकल ही दुकानं पाहू शकताय तुम्ही. बऱ्याच हस्तकलेच्या वस्तू आणि गरम कपडे, फ्रेश फळांचा रस असं बरंच काही इथं आहे. सुंदर अशा बागा आपल्याला इथं बघायला मिळतात. ही गुहा आहे. ह्याला माऊसमाई केव्ज असं पण म्हटलं जातं. एका प्रसिद्ध लिंबाच्या खडकांची ही गुहा आहे. आत गेल्यानंतर एकदम थंड असं वातावरण. खूपच बघण्यासारखी आहे. एका बाजूला आपण जातो आणि दुसऱ्या बाजूनं बाहेर पडतो. अशी लांबलचक ही गुहा आणि पावसाचं पाणी इथं झिरपतंय डोंगरातून. मौसमाई गुहा. आता चिरापुंजी येथून जवळजवळ एक 30 मिनिटाच्या म्हणजे मध्यभागापासून 30 मिनिटाच्या अंतरावरती ही इको गार्डनला चाललो आहे आपण. इको गार्डन हे एक सुंदर परत विविध प्रकारच्या वनस्पती आपल्याला इथं दिसत आहेत. फुलांच्या बागा आहेत. लहान मुलांना खेळण्यासाठी वेगवेगळे इथं गेम्स आहेत. तसं पाहायला गेलं तर अजूनही डेव्हलप व्हायला पाहिजे. अजूनही फुलांची ताटवे वगैरे लावल्यानंतर खूप छान दिसतील. इथं मोठ्यांना 20 रुपये आणि विदेशी पर्यटक असतील तर 50 रुपये असे शुल्क आहे. आणि सकाळी 8 ते 5 हे इको गार्डन ओपन असतं. मुलांसाठी सहज 1-1.5-2 तास आपण इथं छान एन्जॉय करू शकतो. खूपच मोठी बाग आहे. त्यानंतरचं इथलं मेन आकर्षण म्हणजे जिवा. जिवा हे एक चेन हॉटेल आहे. खूप लक्झरियस असे हे रिसॉर्ट आहे. पैसे विचारायचं काम नाही. पर डे 10,000 रुपये इथला म्हणजे बेसिक रेट आहे. खूप आरामदायी असं निवासस्थान, उत्तम सेवा आणि निसर्गरम्य सौंदर्याचा आनंद आपल्याला इथं घेता येतो. या हॉटेलच्या परिसरच तुम्ही पाहू शकताय. खूप भव्यदिव्य असा परिसर आहे. फुलांचे ताटवे आहेत. हे आकर्षक एंट्रन्स पहा त्यांचा. आणि असं लॉन आहे. छान लाकडी त्यांनी असे काय म्हणतो आपण त्याला, लॉनच्या भोवतीनं लावलेलं आहे पहा. आणि अशी बदकं वगैरे त्यांनी इथं ठेवलेली आहेत. माझा नातू मिहीर ह्या हॉटेलमधनं बाहेर पडायलाच तयार नाही. जेवण तर खूपच महाग होतं इथं. अगदी भाज्यासुद्धा आपण घेतल्या ना तरी भाज्यांचे रेट 400च्या वर होते. खूप सुंदर असं हॉटेल, पण जरूर एकदा जाऊन बघावं असं हे हॉटेल आहे. केवढा मोठा लॉन आहे तुम्ही पाहू शकता. पार्किंगची सुद्धा तेवढीच मोठी अशी सोय त्यांनी केलेली आहे. चेरापुंजीमधील सर्वात सुंदर हॉटेल हे.
मेघालयमध्ये त्यांचे चेन हॉटेल्स आहेत आणि एवढ्याच मोठ्या जागेमध्ये तिथेही आहेत असं तिथल्या मॅनेजरनं सांगितलं. फुलं किती सुंदर आहेत पाहू शकता तुम्ही. खूपच सुंदर असं हॉटेल. दिवसासाठी 10,000 म्हणजे घेतले तरी पण ना, जेवण पण सुंदर आणि राहण्याची सोयसुद्धा खूपच उत्तम. एकदम फ्रेश. फ्रेश फुलं, फ्रेश झाडं, फ्रेश लॉन. हॉटेल जीवा. आणि हॉटेल असं उंच ठिकाणावर आहे. आपल्याला लांबूनचं निसर्ग सौंदर्यसुद्धा खूप छान दिसतं. मिहिरला एवढं आवडलं की तो घसरगुंडी खेळत होता, झोपाळा खेळत होता, ह्या बदकांबरोबर खेळत होता, बाहेर पडायलाच तयार नाही. तिथलं वातावरणच एवढं सुंदर आहे ना. फुलझाडांना खत घालत असतील की नाही माहीत नाही, पण फुलझाडं खूपच सुंदर. आता हा आमच्या प्रवासातला शेवटचा मुक्काम होता. आता आम्ही पुन्हा गुवाहाटीला निघालो आहोत. पुन्हा तुम्ही रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाहिलंत तर सुंदर ग्रीनरी आहे. जातानाच असं रस्त्यामध्ये आम्ही दुकानं पाहिली. हस्तकलेच्या अनेक वस्तू लोकांनी तिथं विकायला ठेवलेल्या होत्या. खूपच सुंदर अशा वस्तू आहेत ह्या. हा जाता जाता धबधबा पाहायला मिळाला आम्हाला. फॉलो नीता झोन लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.